अभ्यास 3.1 प्रश्न क्रमांक 1 त्रिकोण पीएमटी मध्ये पीएम बरोबर 5.4 सेमी, कोन पी बरोबर 60 अंश, कोन एम बरोबर 70 अंश, तर त्रिकोण पीएमटी चे परिवर्तुळ काढा. सगळ्यात आधी आपण त्रिकोण पीएमटी काढूया. त्रिकोण पीएमटी चा पाया पीएम याची लांबी 5.4 सेमी आहे. मोजपट्टीच्या सहाय्याने 5.4 सेमी लांबीचा पाया पीएम आपण काढून घेऊ. आता कोन पी बरोबर 60 अंश आहे. कोन मापकाचा वापर करून आपण पी या बिंदूपासून एक असा किरण काढू जो पीएम या पायाशी 60 अंशाचा कोन करतो. अशा प्रकारे त्याचप्रमाणे कोन एम बरोबर 70 अंश आहे. त्यामुळे कोन मापकाचा वापर करून आपण एम या बिंदूपासून एक असा किरण काढू जो पीएम या पायाशी 70 अंशाचा कोन करतो. या प्रकारे हे दोन्ही किरण ज्या बिंदूत एकमेकांना छेदतात त्या बिंदूला टी असं नाव देऊ. हा झाला त्रिकोण पीएमटी तयार. आता त्रिकोण पीएमटी चे परिवर्तुळ काढण्यासाठी आपण सगळ्यात आधी त्रिकोण पीएमटी च्या कोणत्याही दोन बाजूंवर लंब दुभाजक काढू. सगळ्यात आधी पीएम या बाजूवर लंब दुभाजक काढू. त्यासाठी कंपासचं अणकुचीदार टोक पी या बिंदूवर ठेवू आणि पीएम च्या अर्ध्याहून अधिक अंतर कंपास मध्ये घेऊ. आता पीएम च्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला दोन वर्तुळ कंस काढू. अशा प्रकारे आता कंपास मधलं अंतर कायम ठेवून कंपासचं अणकुचीदार टोक एम या बिंदूवर ठेवू आणि आधी काढलेल्या वर्तुळ कंसाला छेदणारे दोन वर्तुळ कंस काढू. अशा प्रकारे वर्तुळ कंसांच्या दोन्ही छेदनबिंदूतून जाईल अशी एक रेष आपण आखू. हा झाला पीएम चा लंब दुभाजक. आता याचप्रमाणे आपण टीएम चा लंब दुभाजक काढू. कंपासचा अणकुचीदार टोक एम या बिंदूवर ठेवून टीएम च्या लांबीच्या अर्ध्याहून अधिक अंतर कंपास मध्ये घेऊ आणि टीएम च्या खालच्या आणि वरच्या बाजूंना दोन वर्तुळ कंस काढू. कंपास मधलं अंतर कायम राखून अणकुचीदार टोक टी या बिंदूवर ठेवू आणि आधी काढलेल्या वर्तुळ कंसांना छेदणारे वर्तुळ कंस काढू. वर्तुळ कंसांच्या छेदन बिंदूंमधून जाणारी एक रेषा काढू. हा झाला टीएम या बाजूचा लंब दुभाजक. हे दोन्ही लंब दुभाजक ज्या बिंदूत एकमेकांना छेदतात त्याला ओ हे नाव देऊ. आता ओ ला केंद्र मानून आणि ओपी ही त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढू. अशा प्रकारे हे वर्तुळ त्रिकोण पीएमटी चे परिवर्तुळ आहे. म्हणून उत्तर आहे
केंद्र O आणि OP त्रिज्या असलेले वर्तुळ हे त्रिकोण PMT चे परिवर्तुळ आहे.